विधानसभा निवडणुकीचे मतदान अवघ्या 4 दिवसांवर आल्याने उमेदवारांकडून प्रचाराचा धडाका लावण्यात आला आहे। कसबा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना अखिल भारतीय मराठा महासंघाकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे। मराठा समाजासाठी गेली 125 वर्षांपासून कार्यकर्ता असणाऱ्या मराठा महासंघाकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे रासने यांची कसब्यात ताकद वाढली आहे। गुरुवार पेठेतील मराठी भांडीवाली धर्मशाळेत झालेल्या कार्यक्रमावेळी मराठा समाजातील विविध क्षेत्रात काम करणारे प्रतिनिधी तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना हेमंत रासने म्हणाले, केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून मराठा समाजासाठी सारथीसारख्या संस्था तसेच अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत। समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आमचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सोडवण्यात आला होता, परंतु राज्यात आलेल्या महाविकास आघाडी सरकारला टिकवता आलं नाही। समाजाने दिलेल्या पाठिंब्यामुळे बळ वाढले असून येत्या काळामध्ये मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही असेल। यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानावटे, राज्य संपर्क प्रमुख अनिल ताडगे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रकाश सुपेकर, पुणे जिल्हा सरचिटणीस दुष्यंत राजे जगताप, पुणे शहर अध्यक्ष मयूर गुजर, संपर्क प्रमुख राजेश केदारी, पुणे शहर संघटक नरेंद्र मोहिते, अमित साळुंके, पुणे शहर उपाध्यक्ष विनायक मिसाळ, वनिता जगताप, जगदीश गाडेकर, राहुल पवार, शेखर तुपसुंदर, विकास जाधव, इंद्रजित श्रीकांत शिंदे, गहिनीनाथ गायकवाड, हनुमंत खंदारे, अमित कंक आदी उपस्थित होते। या सार्वजनिक जीवनात गेली 35 वर्षे काम करत असताना कायम माझ्या मराठा बांधवांबरोबर खांद्याला खांदा लावून सगळ्या ठिकाणी काम केलं। ज्या गणेश मंडळाच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली त्या ट्रस्टचे आमचे अध्यक्ष स्वर्गीय तात्यासाहेब गोडसे होते, अशोक भाऊ गोडसे होते, मंडळाचे अध्यक्ष माणिकदादा चव्हाण होते। त्यामुळे प्रत्येक समाजातील घटकाशी कायम त्यांच्याबरोबर राहणं आणि आपला ऋणानुबंध आपण सगळे एकमेकांच्या बरोबरीने वाढलेलो आहोत। तशाच पद्धतीने आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे आणि त्यांनी दिलेले संस्कार आणि त्यांनी दिलेल्या प्रेरणेनुसार आपण सगळेजण काम करतो। प्रत्येकजण हा समाजाची ही समाज व्यवस्था आहे ती त्या त्या कालावधीनुसार त्या त्या पद्धतीनुसार झाली आणि त्या समाज व्यवस्था ह्या सुद्धा आपल्या चांगल्या आहेत। त्यामुळे त्या समाजाची बांधणी होती, संघटन होतं, त्या माध्यमातून समाजातील लोकांकरता आपल्याला काम करता येतं। अशाच पद्धतीने अखिल भारतीय मराठा महासंघ आज आपले दिलीपदादा जगताप यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली 125 वर्षाची परंपरा लाभलेला हा महासंघ आज या ठिकाणी या महासंघाचे सगळे पदाधिकारी इथं बरोबर आहेत। शहराचे अध्यक्ष मयूर गुजर, पुणे शहराचे सरचिटणीस दुष्यंत राजे जगताप आणि सर्व राष्ट्रीय राज्यस्तरीय सगळे नेते या ठिकाणी आहेत। त्यांनी आत्ता पाठिंबा तर दिलेलाच आहे, नुसता पाठिंबा देऊन ते थांबले नाही। तुम्हाला आमदार केल्याशिवाय मराठा महासंघातला कुठलाही मावळा शांत बसणार नाही अशा पद्धतीचं अभिवचन त्यांनी दिलेलं आहे आणि मी सुद्धा मावळा म्हणून त्यांना उत्तर दिलं आहे की तुम्ही मला जे दिलेलं मतरूपी कर्ज आहे ते आशीर्वाद म्हणून मी स्वीकारतो आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये ते व्याजासहित परत कामाच्या माध्यमातून मी करेल असा विश्वास मी त्यांना दिला आहे। सगळ्या समाजाने आज मला ज्या पद्धतीचं प्रेम आणि आशीर्वादाने जी मदत करण्याची भावना व्यक्त केली त्या सर्व समाजाच्या ऋणात आयुष्यभर राहण्याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा हे प्रयत्न राहील आणि त्या पद्धतीने मी पुढील काळात काम करेन। अखिल भारतीय मराठा महासंघाने संपूर्ण महाराष्ट्रात महायुती सरकारला पाठिंबा दिला आहे आणि मराठा समाजाचे आत्तापर्यंतचे जे काही प्रश्न आहेत ते महायुतीने खूप प्रमाणात सोडवलेले आहेत। तो मराठा आरक्षण असो, सारथी संघटना असो, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असो आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मराठा हॉस्टेल असो, असे भरपूर कामं माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथराव शिंदे, माननीय अजितदादा यांच्या सरकारने महायुतीच्या सरकारने मराठा समाजाला योग्य न्याय दिलेला आहे आणि भविष्यातही मराठा महासंघाचं काम महायुती जोरदार पद्धतीने करेल। म्हणूनच आम्ही महायुतीला मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे आणि परत एकदा महायुती सत्तेवर बसावे अशी मराठा महासंघाची आणि तमाम मराठा क्रांती मोर्चाची इच्छा आहे आणि ते होणार। हेमंत भाऊंचं राजकारण असो, समाजकारण असो हे आम्ही जवळून पाहिलेलं आहे। हेमंत भाऊंनी मराठा समाजाचं खूप काही वेळा आम्ही हेमंत यांची मदत घेतलेली आहे, मग ते कोविड काळात ॲम्ब्युलन्स असो किंवा आता काही असेल तर हेमंत भाऊंचा काय मदतीचा हात असतो मराठा महासंघाला आणि हेमंत भाऊंला तर कसब्यात यावेळेस मराठा महासंघाचा पाठिंबा आहे। त्यामुळे हेमंत भाऊ मराठ्यांची मतं मिळून आमदार झाल्याशिवाय राहणार नाही।